नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML काइनको साइन MOU टू बूस्ट ॲडव्हान्स कंपोजिट मॅन्युफॅक्चरिंग फॉर एरोस्पेस अँड डिफेन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीने काइनको लिमिटेड सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. ॲडव्हान्स कंपोजिट मॅन्युफॅक्चरिंगच्या फील्डमध्ये या पार्टनरशिपमुळे एरोस्पेस अँड डिफेन्स ॲप्लिकेशन्समध्ये कॅपेबिलिटीजला मजबूती मिळेल. आणि मित्रांनो, याच अपडेटनंतर BEML लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, राजेश पॉवर शेअर इन फोकस ॲज कंपनी सेक्युअर ₹921.89 कोटी ऑर्डर्स फ्रॉम UGVCL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला UGVCL म्हणजे उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडकडून 921.89 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. आणि हे ऑर्डर्स कंपनीला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचे आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे राजेश पॉवर सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवर स्टॉक इन फोकस आफ्टर सेक्युरिंग LOA फॉर 400 मेगावॅट पॉवर सप्लाय प्रोजेक्ट इन कर्नाटका. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने पॉवर कंपनी ऑफ कर्नाटका लिमिटेड सोबत 25 इयर पॉवर सप्लाय अरेंजमेंट 400 मेगावॅटचा लॉंग टर्म सेक्युअर मिळवला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचे सेल्स इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 6,066 कोटी रुपये आली आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 878 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने 2 रुपये पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 24 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी डेलिव्हर इंडियाज फर्स्ट मॅन्युफॅक्चरर IPM मल्टी चिप मॉडेल इन कोलॅबोरेशन विथ AOS अँड मित्सुई. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडने इंडियाच्या सेमीकंडक्टर जर्नीमध्ये मेजर माइलस्टोन अचीव केला आहे. तर कंपनीने 900 मल्टीचिप मॉडेल्स लॉन्च आणि शिफ्ट केल्या आहे, ज्या इंटिग्रेटेड पॉवर मॉड्यूल्स आहे. 15 ऑक्टोबर 2025ला साननच्या आपल्या ॲडव्हान्स OSAT फॅसिलिटीमधून. आणि मित्रांनो, याच अपडेटनंतर केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि जर आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड
नंबर बघितले तर JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून 1266 कोटी रुपये आली आहे। आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर घसरून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील घसरून 369 कोटी रुपये आला आहे। म्हणजे मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे। आणि याच अपडेटमुळे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये होती। कंपनी आहे मित्रांनो विप्रो लिमिटेड। तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे। आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढून 22,697 कोटी रुपये आला आहे। आणि विप्रो लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून 3,262 कोटी रुपये आला आहे। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे विप्रो लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो लिस्टमध्ये इन्फोसिस लिमिटेड। तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे। आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 44,490 कोटी रुपये आली आहे। आणि इन्फोसिस लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 7,375 कोटी रुपये आला आहे। आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने क्वार्टरली रिझल्टसोबत इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे। 23 रुपये पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड इन्फोसिस लिमिटेडने अनाऊन्स केला आहे। आणि या 23 रुपयाच्या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी इन्फोसिस लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 27 ऑक्टोबर 2025। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इन्फोसिस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड। तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे। आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 981 कोटी रुपये आली आहे। तसेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 695 कोटी रुपये आला आहे। म्हणजे मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची सेल्स म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये ग्रो झाला आहे। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनीसुद्धा फोकसमध्ये होती। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।